नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आपल्या सर्वांचे जी की मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीची नेक्स्ट मूवमेंट काय असणार आहे. आज निफ्टी वर जाईल का खाली जाईल, तसेच बँक निफ्टी देखील कशी मूवमेंट करणार आहे, या सर्व गोष्टी सविस्तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तसेच ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यापुढे आपण इंट्राडे ट्रेडिंग या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि इंट्राडे ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून सर्व मित्रांना विनंती आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर आता आपण मार्केट आउटलुक बघूया. आता इथे आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवर. आता इथे आपण निफ्टीच्या चार्टवरती काल सपोर्ट दिलेला होता आपला 23,110चा आणि त्याच्या खालती सपोर्ट दिलेला होता 23,110चा. जर का सपोर्ट ब्रेक करतो तर त्याच्या खालती आणखीन एक होता 23,750चा, हा एक सपोर्ट सांगितलेला होता. पण मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आपण 15 मिनिटाच्या कॅन्डल चार्टवर बघूया. इथे तुम्ही बघू शकता का 9:15ची कॅन्डल आहे इकडे. 23 जानेवारीची जिचा ओपन होता 23,133 आणि लो मारलेला आहे 23,091चा. तर मित्रांनो, आपण इथे अगोदर सांगितलेला होता 23,110चा हा आपला सपोर्ट असणार आहे आणि तो सपोर्ट घेतलेला आहे. काल निफ्टी त्याच सपोर्टलाच आपल्या ओपन झालेली आहे. निफ्टी तुम्ही बघू शकता आणि किती चांगल्या प्रकारे त्यांनी मुवमेंट दिलेली आहे. 23,110 पासून त्याने हाय मारलेला आहे मित्रांनो. 23,270चा हाय मारलेला आहे. म्हणजे 170 पॉईंटची इथे मुवमेंट मिळालेली आहे. 170 पॉईंटची मुवमेंट इथे मिळालेली आहे. म्हणजे आपला जो सपोर्ट होता तिथूनच त्याने ओपन झालेला आहे, तिथून हाय मारलेला आहे. 23,270चा हाय मारलेला आहे. तर हे असे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात मित्रांनो. तुम्ही याचा एकदा अभ्यास करा आणि आपल्या सपोर्ट रेजिस्टन्सवरती देखील एखादा ट्रेड घेऊन बघा मित्रांनो. पाहिजे तर पहिले पेपर ट्रेडिंग करून बघा. तर आजचा आपला सपोर्ट हाच असणार आहे. 23,110चा सपोर्ट असणार आहे. ते बघू शकता आपला सपोर्ट आहे 23,110चा, हा सपोर्ट आहेच. आणि वरती रेजिस्टन्स आहे 23,314 आणि खालती सपोर्ट आहे 22,750. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. खालती सपोर्ट आहे. जर 23,110 ब्रेक होत असेल निफ्टी, तर खालती त्याला इथे मध्ये कुठे सपोर्ट नाही, डायरेक्ट सपोर्ट आहे तो 22,750चा हा सपोर्ट आहे. मेजर सपोर्ट आहे मित्रांनो हा निफ्टीसाठी. आणि वरती रेजिस्टन्स आहे आजच्या दिवसासाठी 23,314चा हाच रेजिस्टन्स आहे. तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता. तसंच आपण बँक निफ्टीचा देखील चार्ट बघूया. बँक निफ्टीमध्ये काय आहे इथे तुम्ही बघू शकता. ही बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टी पण आपले काल जी क्लोजिंग झाली त्याच दरम्यान ओपनिंग झालेली आहे. 9:15ची कॅन्डल बघू शकता. ओपन झालेला आहे 48,763 आणि कालची क्लोजिंग होती मित्रांनो इथे 48,766, म्हणजे त्याच्या आसपासच ओपनिंग झालेली आहे बँक निफ्टीची देखील. इथे बघू शकता बँक निफ्टीचा आपण जो सपोर्ट होता 48,264, हा सपोर्ट तर आहेच याला. पण काल बँक निफ्टीने जास्त काही मुवमेंट केलेली नाही. इकडे बघू शकता तुम्ही. जो आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स होता 48,264 हा सपोर्ट होता आणि 49,100 हा आपला रेजिस्टन्स होता. त्याच्यामध्येच मुवमेंट केलेली आहे. तर काल बँक निफ्टीमध्ये जास्त काही मुवमेंट झालेली नाही. आजच्या दिवसासाठी आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे सेमच असणार आहेत. 48,264 हा आपला सपोर्ट असणार आहे आणि वरती रेजिस्टन्स 49,100चा हा आपला रेजिस्टन्स असणार आहे. तसंच जर का हा ब्रेक करत असेल 48,264 हा ब्रेक करत असेल सपोर्ट, तर 47,740 हा आपला मेन सपोर्ट बनतो इथे बँक निफ्टीमध्ये. याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. वरती 49,100चा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर खालती सपोर्ट आहे 48,264 आणि त्याच्या खाली सपोर्ट आहे 47,740चा. हा पण एक मेजर सपोर्ट आहे मित्रांनो 47,740चा बँक निफ्टीसाठी.
आजच्या दिवसात निफ्टी बँक हा खाली जाऊ शकतो. दुपारच्या नंतर जो आपला सपोर्ट आहे 48,264चा हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक करण्याची शक्यता आहे दुपारच्या नंतर. निफ्टी बँक एक तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, दुपारनंतर 48,264 हा सपोर्ट जो आहे तो आपला ब्रेक होऊ शकतो. तसंच निफ्टीमध्ये बघूया आपण. निफ्टीमध्ये कदाचित आपला रेजिस्टन्स जो आहे हा ब्रेक होऊ शकतो. 23,314चा हा रेजिस्टन्स ब्रेक होण्याची शक्यता आहे दुपारच्या नंतर हा ब्रेक होऊ शकतो रेजिस्टन्स. बघूया आपण दुपारी आता लक्ष ठेवूया, पण दुपारी हा ब्रेक होण्याची खूप शक्यता आहे. तसंच तुम्हाला मी स्टॉक देखील सांगणार आहे मित्रांनो, जो इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही आज घेऊ शकतात. तर स्टॉकचं नाव आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज. चला आपण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चार्टवर जाऊया, त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया मित्रांनो. आता आपण आलेलो आहे रिलायन्सच्या चार्टवर. हा 15 मिनिटाची कॅन्डल चार्ट आहे. इथे बघू शकता मी ऑलरेडी इथे सपोर्ट लावलेले आहेत मित्रांनो. तर इथे 1256 हा एक आता सपोर्ट बनतोय. जर हा ब्रेक करत असेल तर 1249 हा पहिला आपला सपोर्ट बनतोय आणि 1238 हा दुसरा सपोर्ट बनतोय. तर इथे तुम्ही एक सेलची एंट्री घेऊ शकता. इथे इंट्राडेसाठी सेलची एंट्री घेऊ शकता. 1256 हा जो सपोर्ट आहे तो ब्रेक करत असेल तर खालती 1238 पर्यंत आपला टार्गेट राहू शकतो. तसंच आपला पहिला टार्गेट राहील 1250चा, दुसरा 1243 आणि तिसरा जो आहे तो आपला सपोर्ट आहे 1238 पर्यंत. रिलायन्स इंडस्ट्रीज हा स्टॉक आहे तो आपण आज सेलसाठी घेऊ शकता. सेल करण्याचा विचार करू शकता इंट्राडे ट्रेडिंगसाठी मित्रांनो. तसंच हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे मित्रांनो. जी काही गुंतवणूक करायची आहे, जे काही ट्रेडिंग करायचे आहे ते तुम्ही आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करावी. तसेच इथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही मित्रांनो. जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही स्वतः तुमच्या जबाबदारीवर करा. तसेच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.